मित्रांनो, आज आपण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नाटक सादर करीत आहोत. गाव आहे. गावाजवळ एक स्वच्छ आणि सुंदर वाहणारी नदी आहे. गावात खूप सारे झाडे आहेत. चला तर पाहूया. अरे वा, नदी किती स्वच्छ आहे आणि किती सुंदर आहे आणि ती सर्वांना जीवन पण देते. झाडं पण बघा ना, किती छान आणि सुंदर आहे. ते पण सर्वांना शुद्ध हवा, फळे आणि फुले देतात. हो हो, हे खरं आहे. पण गावातील काही लोक नदीत कचरा टाकतात आणि नदी अशुद्ध करतात. वाव, कितना सुंदर गाँव है. सब तरफ हरियाली ही हरियाली. वाव, मैं तो खुश हो गया. अब यहाँ तो स्वर्ग बनेगा. मी तुमच्यासाठी खूप छान प्रोजेक्ट घेऊन आलो आहे. त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल. अनेक पिढ्यापासून खाते. यात आमचा काय फायदा? त्यासाठी रोजगार आणि लहान मुलांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणार आहे. हे तुम्ही काय करत आहात? सध्याचा विचार केला पण भविष्याचा विचार केला का? इथले जेव्हा झाडे तोडल्या जातील, तेव्हा मोठ्या बिल्डिंग, तेव्हा आपली मुले कुठे खेळणार? भविष्यातील पिढीलाही दुष्परिणाम भोगावे लागेल. झाडे नसतील तर पावसाचे प्रमाण कमी होईल. झाडे नसतील तर पक्ष्यांचे निवासस्थान कमी होईल. तर भविष्यातील पिढीला पक्ष्यांची ओळख कशी होईल? झाडे नसतील तर आपण ऑक्सिजन कसे घेणार? आज माणसाला पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. कोण सांगेल पुढे चालून आपल्याला भविष्यात औषधं विकत घेण्याची वेळ सुद्धा येऊ शकते. हे कबूतर आहे, हा पोपट आहे, हा कावडा आहे. आज माणसावर अशी वेळ आली आहे की आज पक्षी पुस्तकात दाखवावे लागत आहे. आपण लहान असताना झाडाच्या अवतीभोवती आपलं बालपण तारुण्य गेलं. हवा, शुद्ध पाणी, पण आता या पिढीला खूप काही भोगावं लागत आहे. अगदी बरोबर. पण आता वाढते तापमान आणि पाण्यासाठी गर्दी खूप होत आहे. बोलत आहे ते आम्हाला पटत आहे. निसर्ग हेच जीवन आहे. जर झाडे नसतील तर हवा नसेल, हवा नसेल तर जीवन नसेल. आज आपण झाडे लावू आणि उद्याचे भविष्य वाचू.